हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 15 सप्टेंबर आणि 16 सप्टेंबरच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्याच्या विषयाकडे. तर 15 सप्टेंबर 2025च्या प्रथम आपण चालू घडामोडी पाहूया. तर ज्ञान भारतम मिशन अंतर्गत संपूर्ण देशातील 1 कोटीहून जास्त प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलीकरण व संवर्धन होणार आहे. पुढे पाहूया. सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. शपथविधी 12 सप्टेंबर 2025 रोजी झाला. नेपाळच्या पहिल्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम पाहिले. आता नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत. तर 1975 बनारस हिंदू विद्यालयात त्यांनी राजनीतीशास्त्रात पदवी घेतली. 1978 मध्ये त्रिभुवन विश्वविद्यालय येथून कायद्याची त्यांनी पदवी घेतली. त्यांची 2 पुस्तके आहेत. पहिला कारा व दुसरा न्याय. न्याय हे त्यांचे आत्मचरित्र आहे. पुढे पाहूया. अल्बेनिया देशाने AI व्हर्च्युअल मंत्री नेमला. नाव आहे डिएला. डिएला पारंपरिक अल्बानियन पोशाख परिधान केलेल्या महिलेच्या रूपात आहे. सरकारी भ्रष्टाचार रोखण्यासाठी अल्बेनियाने सार्वजनिक खरेदीवर देखरेख करण्यासाठी डिजिटल कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती केली. डिएला, ज्याचे नाव अल्बेनियनमध्ये सूर्य असा होतो, जवळपास 95% सरकारी सेवांमध्ये नागरिकांना मार्गदर्शन करते. अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव अधिकृतपणे अहिल्यानगर रेल्वे स्थानक करण्यात आलेले आहे. 11 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारचा निर्णय. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त. पुढे पाहूया. चौडी येथे झालेल्या कार्यक्रमात नामांतराची घोषणा करण्यात आली होती. पुढे पाहूया. जगातील पहिला 5 दिवसीय सूर्योदय महोत्सव अरुणाचल प्रदेशमध्ये होणार आहे. नाव असणार आहे सनराईज फेस्टिवल. गाव डोंग, अंजाव जिल्हा, अरुणाचल प्रदेश. 29 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 पर्यंत आयोजित केला जाईल. डोंग हे भारतातील पहिले ठिकाण जिथे सूर्यकिरण भारतीय मातेला स्पर्श करतो. उद्देश आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी व साहसी व निसर्गप्रेमींसाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी. पुढे पाहूया. जगातील पहिला सिरॅमिक वेस्ट पार्क उत्तर प्रदेशमध्ये. पार्कचे नाव आहे अनोखी दुनिया. ठिकाण आहे कुर्जा, उत्तर प्रदेश. बुलंदशहर जिल्हा राज्याचे सिरॅमिक कॅपिटल म्हणून प्रसिद्ध आहे, जिथे हा बांधलेला आहे. पार्कात 80 टन सिरॅमिक कचरा वापरला गेलेला आहे. तुटलेली भांडी, कप, चहाचे भांडे आणि इतर सिरॅमिकला कलात्मक स्वरूप देण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. युक्रेनने पहिल्या स्वदेशी क्रूझ क्षेपणास्त्र फ्लेमिंगोची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. नाव आहे FP5 फ्लेमिंगो. हे एक लांब पल्ल्याचे क्रूझ क्षेपणास्त्र आहे. युक्रेनियन स्टार्टअप फायर पॉईंटने त्यांचे पहिले क्रूझ क्षेपणास्त्र बनवलेले आहे. 3000 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर मारा करू शकते. वेग 900 किलोमीटर प्रति तास इतका आहे. युक्रेनच्या शस्त्रागारातील पहिली स्वदेशी बनावटीची जड क्षेपणास्त्र प्रणाली आहे. पुढे पाहूया. बांगलादेशाने नुकतेच भारताला दुर्गा पूजेपूर्वी हिल्सा माशाचा निर्यात परवाना दिलेला आहे. भारत व बांगलादेशाच्या सांस्कृतिक व आर्थिक मैत्रीचे प्रतीक. जगातील सुमारे 70% हिल्सा उत्पादन बांगलादेशामध्ये होतो. राष्ट्रीय मासा म्हणून बांगलादेशाने त्याची मान्यता दिलेली आहे. पश्चिम बंगाल व ईशान्य भारतात दुर्गा पूजेच्या काळात हिल्साची मागणी प्रचंड वाढते. या माशाला ज्याला रौप्य मासा असेही म्हणतात. अनेक बंगाली हिंदू घरांमध्ये पूजेसाठी हिल्सा खरेदी करणे अनिवार्य मानले जाते. पुढे पाहूया. 16 सप्टेंबर 2025च्या काही चालू घडामोडी. तर प्रथम पाहूया. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच 100 फूट शिल्प. ठिकाण आहे बोरावडेवाडी, मोशी, पिंपरी चिंचवड, पुणे येथे. पुणे नाशिक महामार्गावर आहे. नाव आहे स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण.
ब्रांज धातूचा हा पुतळा आहे. संपूर्ण सांगाडा स्टेनलेस स्टीलचा आहे. एकूण उंची 140 फूट. संकल्पना भाजप आमदार महेश लांडगे. जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य पूर्ण झालेले आहे. अंदाजे 48 कोटी रुपये खर्च आलेला आहे. पुढे पाहूया. 9 पेक्षा जास्त वेळा आपल्याला नोबेल पुरस्कार देण्याची मागणी करणारे डोनाल्ड ट्रम्प जगातील पहिले राष्ट्र म्हणून ठरले आहे. राष्ट्रप्रमुख ठरलेले आहे. तर डोनाल्ड ट्रम्प जगातील पहिले राष्ट्रप्रमुख ठरलेले आहे. पुढे पाहूया. अमृत सरोवर अभियान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आले आहे. पुढे पाहूया. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने शेतकऱ्यांना AI आधारित मान्सून अंदाज पाठविण्यासाठी एम किसान मोबाईल प्लॅटफॉर्मचा वापर केला. आंध्र प्रदेशातील एरामट्टी, दिब्बालू व तिरुमला टेकड्यांचा नैसर्गिक वारसा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या तात्पुरत्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. पुढे पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय परिषदेत ज्ञान भारतम पोर्टल लॉन्च केले. 2027 भारतीय तटरक्षक दलाच्या सुवर्ण महोत्सव वर्षात चेन्नईमध्ये 5वे तटरक्षक दल जागतिक शिखर परिषद आयोजित केली जाईल. पुढे पाहूया. 10वा आयुर्वेद दिन 23 सप्टेंबर 2025 रोजी गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान येथे साजरा केला जाईल. आयुर्वेद दिन स्थापन 2016 स्थापना झालेली आहे. 2025ची थीम आहे लोकांसाठी आणि पृथ्वीसाठी आयुर्वेद, अशी ही थीम असणार आहे. पुढे पाहूया. स्टार सुपरसॉनिक टार्गेट क्षेपणास्त्र हे भारताचे स्वदेशी सुपरसॉनिक लक्ष्य क्षेपणास्त्र आहे जे DRDOने विकसित केलेले आहे. पुढे पाहूया. ओडिशामध्ये पहिल्यांदाच यशस्वीरित्या लागवड केलेल्या युस्टोया फुलाचे मूळ ठिकाण मेक्सिको व अमेरिका आहे. पंतप्रधानांनी मिझोराममधील पहिल्या रेल्वे मार्गावरील बैरागी सैरांग ब्रॉडगेज प्रकल्पाचे उद्घाटन केले. पुढे पाहूया. दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन साजरा केला जातो. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.